मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुखांचा पराभव हा जरांगे फॅक्टरमुळे झाला असा आरोप होते। जरांगे आता कुठे आहेत असा प्रश्नही विचारला जातोय। व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तर जरांगेंबद्दल प्रश्नांचा पाऊस पडलाय। एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांचा फॅक्टर, त्यांच्या आंदोलनाचा विषय संपल्यात जमा झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे जरांगे फॅक्टरचा जलवा बघायला मिळतोय। एकाच वेळी हे दोन्ही फॅक्टर बघायला मिळतात। त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओत जरांगे फॅक्टरचं काय झालं, मस्साजोगमध्ये जरांगे फॅक्टर कोणाच्या बाजूने चालला, अश्विनी देशमुखांच्या पराभवात जरांगे फॅक्टर आहे का, जरांगेंवर टीका का होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे फॅक्टर संपल्यात जमा झाल्याची चर्चा असतानाच जरांगेंनी जोरात उसळी घेतली। विधान परिषद निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा जलवा बघायला मिळाला। हा जलवा काय याचंही विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि पुढे जाण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच यूट्यूबवर सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण अत्यंत चुरशीच्या लढतीत मस्साजोगमध्ये नेमकं काय झालं ते समजून घेऊ। या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत रक्तरंजित आणि राजकीय ध्रुवीकरणाची होती। डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण अशी हत्या झाली। अवादा कंपनीकडून करण्यात येणाऱ्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केल्यानं ही हत्या झाल्याचं समोर आलं। या हत्याकांडानं संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि पर्यायानं मराठवाड्यात उद्रेक झाल्याचं आपण बघितलं। मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झालं, कारण संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते, तर या प्रकरणातील मुख्य आरोपी हे ओबीसी समाजाचे म्हणजेच वंजारी समाजाचे होते। याच मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आधीच टोकदार झालेल्या मराठा विरुद्ध वंजारी संघर्षाला आणखी धार आली। त्यातच हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार म्हणून तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटचे सहकारी वाल्मिक कराडचं नाव आलं। त्यामुळे मुंडेंना मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 80 दिवसातच आपला राजीनामा द्यावा लागला। मस्साजोगच्या या सरपंच पदाच्या निवडणुकीकडेही त्यामुळेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, कारण मराठवाड्यात लोकसभेला महाविकास आघाडीचं संविधानाचं नरेटिव्ह आणि जरांगे फॅक्टर अशा या कॉम्बिनेशनमुळे महायुतीचा दारुण पराभव झाला। सरकार दप्तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ अशी नोंद असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा एकमेव उमेदवार विजयी झाला। जरांगे फॅक्टरची हीच करामत मस्साजोगच्या पोटनिवडणुकीतही दिसेल असा कयास होता, आणि याच आधारे हत्येमुळे निर्माण झाली प्रचंड सहानुभूती। आणि जरांगे फॅक्टर यामुळे संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख मोठ्या फरकाने विजयी होतील, निवडणूक एकतर्फी होईल असं म्हटलं जात होतं, पण निकालानं हे सर्व अंदाज कयास फोल ठरले। पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांच्या फरकानं पराभव केला। मग एवढी मोठी सहानुभूती जरांगे फॅक्टरची साथ असतानाही संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? ग्रामपंचायत निवडणूक आणि लोकसभा विधानसभेची निवडणूक यात एक मोठा फरक असतो। बेसिक फरक दोन्हीच्या रचनेमध्ये आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचं गणित हे अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालतं। इथं भावनिक मुद्द्यांचं समीकरण ही खूप छोट्या लेवलवर चालतं। स्थानिक पातळीवरचं गल्लीतलं राजकारण, गट तट, गावकी भावकी, पैसा हे फॅक्टर जय पराजयाचं गणित ठरवतात। एखादा मुद्दा अख्खं निवडणुकीचं गणित फिरवू शकतो। मस्साजोगमध्येही अवादा या ऊर्जा कंपनीकडून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 58 लाख रुपयांच्या CSR निधीचा मुद्दा अत्यंत गाजला, कळीचा ठरला। CSR निधीच्या वापरावरून गावातलं गटातटाचं राजकारण तापलं, चव्हाट्यावर आलं। मतदानाच्या अगदी तोंडावर 2 काही क्लिप्स देखील, ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या होत्या, सोशल मीडियावर समोर आल्या। यामध्ये पडद्यामागच्या आर्थिक तडजोडी उघड झाल्या। या क्लिप्सनं मतदारांच्या मनात संभ्रम, संशय निर्माण करण्याचं काम केलं। त्यासोबतच देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचे राज्यभर दौरे सुरू होते, पण त्यांनी गावाच्या राजकारणाकडे, लोकांच्या समस्यांकडे, त्या सोडवण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। त्यामुळं देशमुख कुटुंबाचा जनतेसोबतचा कनेक्ट, जनतेसोबतची नाळ तुटली, त्याचाच फटका अश्विनी देशमुखांना बसला। या उलट विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख हेही काही गावात अचानक उगवलेलं नेतृत्व नाही। त्यांचा गावात स्वतःचा असा एक भक्कम जनसंपर्क आहे। गेल्या निवडणुकीत मातब्बर संतोष देशमुख यांच्याकडून केवळ 9 मतांनी पराभूत झालेले होते। देशमुखांच्या हत्येनंतर स्वरूपानंद देशमुख यांनी आपला जनसंपर्क आणखी वाढवला। लोकांच्या अडीअडचणीला ते धावून गेले। त्याचीच परिणिती, परतफेड या निकालातून झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आता इथं आणखी एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे मस्साजोगमध्ये केवळ मराठा समाज नाही, तर 18 पगड जाती जमातीचे लोक आहेत, आणि दोन्ही उमेदवार हे मराठाच आहेत। लोकसभा निवडणुकीसारखा इथं जरांगे फॅक्टरचा प्रभाव आपल्याला
बघायला मिळालं नाही. मग जरांगे फॅक्टर संपलाय का? मस्साजोगमध्ये स्थानिक गणितांमुळे संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झाला. त्याचवेळी तिकडे मुंबईत आंतरवाली सराटीत मात्र वेगळी समीकरणं आकाराला येत होती. या समीकरणांचं प्रमुख केंद्र होते ते प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू. बच्चू कडू हे विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत पराभूत झाले. भाजपच्या अनोख्या प्रवीण तायडेंनी 3 वेळा आमदार राहिलेल्या कडूंचा धक्कादायक पराभव केला. या पराभवामुळे कडूंची मोठी राजकीय कोंडी झाली होती. एकनाथ शिंदेंचं पाठबळ असूनही त्यांच्या राजकारणाला एका भक्कम प्लॅटफॉर्मची आणि राजकीय पुनर्वसनाची देखील गरज होती. हीच कोंडी फोडण्यासाठी कडूंनी शेतकरी प्रश्नावरून रान उठवायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं आणि याच आंदोलनात आपल्याला जरांगे फॅक्टर बघायला मिळाला होता. जरांगे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन कडूंना पाठिंबा देण्यासाठी नागपूरला गेले होते. त्याआधी आंतरवाली सराटीमध्ये जरांगे उपोषणाला बसले होते तेव्हा कडूंनीच एकनाथ शिंदे सरकारसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती. नागपुरातील शेतकरी कर्जमाफी आंदोलनाच्या निमित्तानं शेतकरी आणि मराठा असं नवं समीकरण आपल्याला बघायला मिळालं आणि आता याच समीकरणातून बच्चू कडू यांचा विधान परिषद आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. प्रहार संघटनेच्या माध्यमातून कडूंकडे दिव्यांगाचं शिक्षकांचंही संघटन आहे. ते वेळोवेळी शेतकऱ्यांचे मुद्देही मांडतात. एकनाथ शिंदेंकडे विदर्भात चेहरा असलेला नेता नाही, तसंच मराठवाड्यातही 1 खासदार 10 आमदार आणि 1 पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या निमित्तानं असूनही चेहरा असलेलं नेतृत्व पक्षाकडे नाही. कडू यांचं मराठवाड्यात चांगलं फॅन फॉलोईंग आहे. कडूंसारख्या नेत्याची हीच उणीव भरून काढण्यासाठी शिंदेंनी दोर टाकायला सुरुवात केली. पण त्यासाठी बच्चू कडूंना त्यांचा पक्ष शिंदे सेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आली. विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरायला शेवटचे काही दिवस शिल्लक असेपर्यंत ही बोलणी सुरू होती. बोलणी फिसकटणार असं दिसत असतानाच जरांगेंची एंट्री झाली. मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनानंतर जरांगे काहीसे शांतच आपल्याला दिसत आहेत. ते फारसे कुठेही दिसतही नाहीत. नेहमी जरांगेंच्या भेटीला जाणारे मंत्री हे चित्रही आता दुर्मिळ झाले. त्याचवेळी 28 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत आपले शासकीय कार्यक्रम अचानक रद्द करून थेट जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीला गेले. जरांगे पाटलांना भेटले. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. माध्यमांमध्ये मात्र ही केवळ एक साधी भेट आणि सदिच्छा भेट असल्याचं भासवण्यात आलं. सामंत यांनी तर ही मैत्री भेट असल्याचं सांगितलं. पण याच भेटीतून बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला किंवा यातून मार्ग काढण्यात आला अशा बातम्याही आल्या. आणि 30 एप्रिलला बच्चू कडू मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत गेले. पुन्हा शिवसैनिक झाले. लगेचच विधान परिषदेची उमेदवारीही देण्यात आली. 10 जागांसाठी 10 अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आता बच्चू कडू पुन्हा एकदा विधिमंडळात दिसणार आहेत. थोडक्यात काय तर मस्साजोगच्या लोकल पॉलिटिक्समध्ये न चाललेल्या मनोज जरांगे फॅक्टरचा विधान परिषद निवडणुकीमध्ये मात्र जलवा दिसला. कडूंच्या शिंदे सेनेतील एंट्रीत हा फॅक्टर निर्णायक ठरला. जरांगे फॅक्टर संपलाय, त्यांचा प्रभाव संपलाय अशी टीका केली जात असतानाच ही घटना घडली. तसंच एकनाथ शिंदेंसोबतची मनोज जरांगे पाटलांची जवळीकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या निमित्तानं जरांगेंच्या शिष्टाईनं शिंदे सेनेनं नवं राजकारण सुरू केल्याचंही समोर आलं. येत्या काळात मनोज जरांगे पाटील, बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे हे नवं समीकरण संपूर्ण राजकीय गणित महाराष्ट्राचं बदलू शकतं. मात्र शिंदे सेनेतील प्रवेशावर भाजप आमदार प्रवीण तायडेंनी कडूंना सत्तेशिवाय करमत नाही अशी जरी टीका केली. यावरूनच ही नवी युती, हे नवं समीकरण मित्रपक्ष भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं असंही दिसतंय. त्यामुळंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समीकरणाचा कसा बंदोबस्त करतात हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, मस्साजोगमध्ये जरांगे फॅक्टर का चालला नाही? जरांगे फॅक्टर संपलाय का? बच्चू कडू आणि जरांगे एकत्र येऊन मराठवाडा एकनाथ शिंदेंना जिंकून देतील का? जरांगेही शिंदे सेनेत जातील का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी, विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.